मासर माता राईस मिल, मी ते माझे कामाचे पैसे घ्यायला आलतो। राम मॅनेजरने मला 3 वर्षापासून चगावतोय। मी त्याला पैसे मागितले, त्याने मला नकार दिला। आज देतो उद्या देतो, मला चगावतोय। आणि मग त्याचा माझा वाद झाला। त्याने 2 मुलांना फोन लावले, योगेश अशोक चौधरी, सागर अशोक चौधरी यांनी मला मारहाण केली। माझ्या डोक्यामध्ये रॉड टाकले होते, तरी त्यांना पिंपळगाव पोलिसांनी अजून उचललेलं नाही। पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील मासर माता राईस मिलमध्ये मजुरीचे थकीत पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका कामगारावर लोखंडी आसारीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी राईस मिलचे मॅनेजर राजकुमार व गावातील वरखेडी येथील योगेश चौधरी, सागर चौधरी यांच्या विरुद्ध पिंपळगाव रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी यश बारी वय 23 राहणार वरखेडी याने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 14 जुलै 2026 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास ते मित्र दीपक भोई यांच्यासह मासर माता राईस मिलमध्ये मजुरीचे थकीत 2000 रुपये मागण्यासाठी गेले होते। यावेळी मॅनेजरने पैसे देण्यास नकार देत काही दिवसांनी देण्याचे सांगितल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। तक्रारीनुसार त्यानंतर मॅनेजरने योगेश चौधरी व सागर चौधरी यांना घटनास्थळी बोलावून घेतले। तिघांनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। त्यानंतर योगेश चौधरी याने कंपनीच्या आवारात पडलेली लोखंडी आसारी फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने तो गंभीर जखमी झाल्याचेही म्हटले आहे। जखमी अवस्थेत त्याला प्रथम वरखेडी येथील सरकारी दवाखान्यात, त्यानंतर पाचोरा येथील विघ्नहर्ता खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनेची माहिती डायल 112 वर देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली। उपचारानंतर फिर्यादीने पिंपळगाव हरिशोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तक्रारीनुसार संशयित आरोपींनी पुन्हा कंपनीजवळ आलास तर जीवे ठार मारू अशी धमकीही दिल्याचं म्हटलं आहे। या प्रकरणी पिंपळगाव रिसोड पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अभिजित निकम हे करीत आहेत। मासर माता राईस मिल, मी ते माझे कामाचे पैसे घ्यायला आलतो। राम मॅनेजरने मला 3 वर्षापासून चगावतोय। मी त्याला पैसे मागितले, त्याने मला नकार दिला। आज देतो उद्या देतो, मला चगावतोय। आणि मग त्याचा माझा वाद झाला। त्याने 2 मुलांना फोन लावले, योगेश अशोक चौधरी, सागर अशोक चौधरी यांनी मला मारहाण केली। माझ्या डोक्यामध्ये रॉड टाकले होते, तरी त्यांना पिंपळगाव पोलिसांनी अजून उचललेलं नाही। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।